नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि एका न्यू व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे। थंबनेल वरून तुम्हाला आयडिया आलीच असेल। सो आज मी माझ्या न्यू रिनोव्हेटेड किचनची टूर तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल सांगणार आहे। आम्हाला प्राइसिंग किती लागली, कसं प्रकारचं मटेरियल आम्ही यूज केलंय, मी स्टोरेज साठी कसे कॅबिनेट्स काढलेत, सो सगळं काही या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सो लेट्स गेट स्टार्टेड। सो तुम्ही बघू शकता हे टॉल युनिट जे मी क्रॉकरी ॲज अ क्रॉकरी युनिट, देन इलेक्ट्रिक युनिट आणि खाली काही ड्रॉवर्स काढलेत कटलरी साठी। सो कम्प्लीट हे युनिट मी बनवलंय। तुम्ही हा माझा जुना किचनचा व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यामध्ये इकडे हा स्पेस म्हणजे आम्ही इथे लास्ट इयर कट केलेला मला फ्रीज साठी मी इथे जागा केली होती। सो बट फ्रीज काही ठेवलं नाही। सो आम्हाला इथे एक क्रॉकरी युनिट पूर्णपणे बनवायचं होतं। सो आता न्यू अशा प्रकारे इथे छान जागा झाली आहे। असा काही माझा ओल्ड किचन होता आणि आता रिनोव्हेट केल्यानंतर इतकं सुंदर झालं आहे। आता सगळ्यात पहिले क्रॉकरी युनिट पासून सुरुवात करूया। सो क्रॉकरी युनिट मध्ये सगळ्यात वरती टॉपचं जे सेक्शन आहे तिथे ग्लास जार्स वगैरे सगळं म्हणजे काचेचे आयटम्स ठेवण्यासाठी इथे जागा केली आहे, ज्याच्यामध्ये 3 पार्टिशन केलेत। म्हणजे वरती ग्लासेस, खाली बाउल्स जरी ठेवले आणि त्याच्या खाली काही काचेचे ताट्स किंवा बाउल्स असतील मोठे, सो ते आपण ठेवू शकतो, किंवा ओव्हनचं जे काही मटेरियल असेल काचेचे आयटम्स, सो ते सगळं काही ठेवण्यासाठी इथे आम्ही असं हे क्रॉकरी युनिट केलंय। आमच्या किचनची साईज आहे ना 8x9 आहे। चला आता ह्याच युनिट मधला नेक्स्ट सेक्शन दाखवते। याच्याच खाली आम्ही आणखी एक डोअर घेतलाय आणि त्याच्यामध्ये 2 पार्टिशन केले, ज्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पार्टिशन आहे सो ते ओव्हन, एअर फ्रायर। वरचं जे पार्टिशन आहे ते ओव्हन साठी स्पेशली केलंय आणि खाली जे पार्टिशन केलंय त्याच्यामध्ये मिक्सर, देन एअर फ्रायर किंवा अजून ब्लेंडर वगैरे अशी जी पण इलेक्ट्रिक आयटम्स असतात ती ठेवण्यासाठी आम्ही इथे अशी जागा केली आहे। आणि यासाठी ना हे पुल आउट ड्रॉवर असा आम्ही बनवला आहे, जेणेकरून मिक्सर वगैरे इझिली बाहेर घेऊन आपण ग्राइंड करू शकतो। आणि याचे सॉकेट पण आम्ही एकाच जागेवर ओव्हन आणि बाकी इलेक्ट्रिक आयटम्सचे सॉकेट दिले। खाली तुम्ही बघू शकता 3 रँडमचे ड्रॉवर्स बनवलेत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ड्रॉवर आहे तो पहिला आणि सेकंड ड्रॉवर आहे तो कटलरी युनिट साठी आहे, ज्याच्यामध्ये जो फर्स्ट ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये सगळे स्पून्स, देन आपले भाजीचे चमचे वगैरे, देन चाकू वगैरे असं सगळे आयटम्स या फर्स्ट याच्यात मी ठेवलेत। सेकंड पण मी एक्स्ट्रा स्टोरेज साठी ठेवलाय, जेणेकरून अजून काही कटलरी वाढलं किंवा कटलरीचं सामान आपलं वाढतच असतं, सो त्याच्यासाठी मी अजून एक इथे ट्रे ठेवलाय सेकंड ड्रॉवर मध्ये पण। आणि हे तिन्ही ड्रॉवरची वेगवेगळी साईज घेतली, म्हणजे पहिला जो घेतलाय तो 6 इंच, देन 8 इंच आणि सगळ्यात शेवटचा आहे तो 12 इंच, असे 3 वेगवेगळ्या साईजचे 3 ड्रॉवर्स बनवलेत। आणि इकडे बघू शकता साइडने मी असं एक हँगिंग प्लांट पण ठेवलाय। युनिटच्या वरती पण जागा आहे, सो तिथे मला अजून काही आर्टिफिशियल प्लांट्स किंवा रिअल मनी प्लांट वगैरे असं हँग मी करू शकते, सो त्यासाठी प्रोव्हिजन आहे। सो मी तेही तुम्हाला फ्युचर मध्ये नक्की शेअर करेल। आता हे खालचे कॅबिनेट बघू शकता, हे आम्हाला बिल्डरनेच दिले होते, सो हे काही आम्ही चेंज केले नाहीये। सो सगळ्यात पहिले तुम्हाला मी आता फर्स्ट ड्रॉवर दाखवते, जो पूर्ण टॉल युनिट एक होता, मध्ये काहीही पार्टिशन नव्हतं। सो मला काय व्हायचं की एकावर एक डब्बे ठेवावे लागायचे, सो मी इथे काय केलं, एक पार्टिशन करून घेतलं, जेणेकरून डब्बे खाली राहतील आणि वरती अजून काही वेगळे आयटम्स ठेवता येईल आणि सगळं काही सॉर्टेड राहील। सो सापडायला पण आपल्याला मग काय होतं, इझी जातं। नेक्स्ट आता त्याच्या शेजारी हा छोटा एक बॉक्स बनवलेला आहे। इथेही काही पार्टिशन नव्हतं, इथे मी सगळे पिठाचे, माझे गव्हाचे पीठ, आपले जे पण पीठ आहेत त्याचे डब्बे मी इथे ठेवते, पण यालाही पार्टिशन नव्हतं, सो वरचा पूर्ण पार्ट वेस्ट जात होता। सो इथे मी एक पार्टिशन, एक प्लाय ऍड करून घेतला, जेणेकरून आता डब्बे खाली राहत आहे आणि वरती तुम्ही बघू शकता की माझे मसाल्याचे डब्बे, देन पोळपाट, लाटणं, अशा सगळ्या गोष्टी मी वरती ठेवते। आणि हा कप्पा बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत झालाय। आता पूर्वी हा सगळ्यात जास्त भरलेला कप्पा राहायचा माझा, ज्याच्यामध्ये पिशव्या, गोण्या, जे काही न लागणारं मटेरियल असं सगळं इथे राहायचं, बट आता ते पूर्ण सॉर्टेड झालंय। ते वरती जे लॉफ्ट बनवलंय त्या लॉफ्ट मध्ये ते सगळं सामान गेलंय। सो इथे मस्त मी आता फक्त माझे लसूण असेल, सो लसूण मी इथे ठेवते आणि बाकी मागच्या साईडला गॅस टाक्या ठेवलेल्या आहेत। सो सगळं काही छान सुटसुटीत झालंय। आणि हे ड्रॉवर तुम्ही बघू शकता, पण आधी खूप सामान असल्यामुळे हे अशी याची डेप्थ खूप
दाबला गेला होता, हा प्रेस झाला होता खाली. सो हे टँडमची ट्रॉली आहे जी बिल्डरने दिली होती, पण आता सगळं सॉर्टेड झाल्यामुळे याच्यामध्ये कमी सामान राहतंय. सगळे पोह्यांचे भांडं असेल किंवा आपले जे डेली यूजसाठी कढाई वगैरे असं सगळं. ग्लासेस अजून मला वरच्या सेक्शनमध्ये इकडे ठेवायचे आहेत, बट मी ते काही लावले नाही. आत्ता जे पूर्वी जे होते त्याचप्रमाणे इथे ठेवले. सो हे सेक्शन लावणं बाकी आहे. बट अशी मोठी ट्रॉली असली की त्याच्यामध्ये हे सगळं एकात एक असे बाउल्स वगैरे, पातेले, वाट्या असतील किंवा कढई वगैरे असेल तर हे सगळं सामान आपण याच्यात ठेवू शकतो. आता खालचं बघूयात. खालच्या याच्यात मी सगळी ताटं ठेवली आहेत. ताट असेल किंवा आपला डोशाचा तवा असेल, दिन छोट्या प्लेट्स वगैरे असं हे सगळं सामान याच्यामध्ये राहून जातं. आर्या पण तिचं ताट दाखवते. आणि असं माझं सगळं, पहिले तर इथे खूप जास्त गिचगिच होती, म्हणजे बाकीची पण ताटं असायची. हा जो माझा आपे पॅनचा तवा आहे तो इथे खाली असायचा आणि त्याच्यावर जे आमचं ज्वारीची भाकरी थापण्याचं ताट आहे ते असायचं. बट आता ते पण सॉर्टेड झालंय, सो ते मी इकडे ठेवते ह्या साईडला मागे, म्हणजे इकडे भाकरीचं वगैरे किंवा चपात्यांचं सगळं काय असेल ते इकडे राहील. सो हे असं काही आहे. आणि हा लास्ट आहे तर इकडे आमचं असतं ते सगळं डस्टबिनचं मटेरियल वगैरे. डस्टबिनचं मटेरियल म्हणजे डस्टबिन इथे असतात 2. आता बाहेर पण आम्ही इथे ज्या आधीचे हे होत्या तर त्या आधीचे बॉक्सेस होते ते बाहेर लावले. आधीचे बॉक्सेस होते, आधीचे जे इथे मागे तुम्ही बघू शकता इथे मागे बॉक्सेस होते. सो ते बॉक्सेस आम्ही आता मागे लावलेत बाहेर ड्राय टेरेसमध्ये. सो आता इथलं सगळं सामान जे आहे तर ते सामान सगळं तिकडे जाणार बाहेर. सो इथलं पण पूर्ण मोकळं होणार आहे. आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडे असं माझं डेलीचं शेड्यूल मी लिहिलेलं आहे, म्हणजे नेहमीच फॉलो करणं होतं असं नाही, बट मी मंडे टू संडे म्हणजे 7 days मध्ये काय वेगवेगळे मेन्यूज बनवायचे मॉर्निंग टू नाईट पर्यंत. सो ते सगळं असं लिहून ठेवलंय जेणेकरून वेळेवर आपल्याला सुचत नाही की काय बनवायचं रोजचाच आपला प्रश्न असतो. सो मी ते असं छान हे करून ठेवले. देन इकडे बघू शकता तुम्ही. आता मी ते मला ते जी बॉटल दिसते शेंगदाण्याची ती ॲक्च्युली तिकडे असते, बट ती व्हिडिओ शूट करताना मी घेतली होती. मला मोबाईल तिथे हे करायचं होतं, सो रील बनवायचं होतं त्याच्यासाठी. सो इथे आमचा असा फ्रीज असतो आणि त्यावर एक प्लांट ठेवलेला आहे मी. बाकी इकडे मॅग्नेट्स वगैरे तुम्ही बघू शकता. अजून आता जसं जसं फिरायला जाऊ तसं अजून मॅग्नेट्स वाढतील. बऱ्यापैकी दुबईला पण गेलो होतो, पण तिथले मॅग्नेट काय तेव्हा आम्ही मॅग्नेट आणले नव्हते आणि तेव्हा रेंटेड हाऊसमध्ये पण होतो आम्ही. सो तेव्हा एवढं काही क्रेज नव्हतं मॅग्नेटचं, बट आता इथून पुढे मॅग्नेट सगळे कलेक्ट करणार. सो तर नेक्स्ट तुम्हाला दाखवते. इकडे जे आहे इथे पहिले ट्रान्सपरंट बॉक्स होता, डाळ वगैरे सगळं हे असे इथे असतात. म्हणजे पहिले ते 2च पार्टिशन होते. सो आता मी ते 3 पार्टिशन करून घेतले आणि सध्या बरण्यांची साईज एवढी तर यानुसार 3 पार्टिशन करेक्ट आहे. सो आता मला ह्या बरण्या सगळ्या प्लास्टिकच्या आहे, म्हणजे 6 वर्षापूर्वी जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा या सगळ्या बरण्या मी घेतल्या होत्या आणि आता ह्या सगळ्या बरण्या पण मला बदलायच्या आहेत. सो मी सगळ्या ग्लास जार जे असतात तेच घेणार आहे. काचेच्या बरण्या त्या जास्त छान पण दिसतात आणि असं बोलतात की प्लास्टिक यूज करू नये. सो ह्या पण लवकरच चेंज होतील. तुम्ही बघू शकता जागा बघा किती मिळते. शक्यतो 3 पार्टिशन केले तर खूप साऱ्या बरण्या कच बॉक्समध्ये बसून जातात. देन इकडे चिमणी बघू शकता. ही चिमणी आहे ना जी आम्हाला बिल्डरकडूनच मिळालेली आहे आणि तिचं फिल्टर आतमध्येच आहे, त्यामुळे क्लिनिंग जे करावं लागतं ना त्याचं एक्झॉस्ट काही बाहेर नाही आहे. सो क्लिनिंग जे करावं लागतं ते फिल्टर दर 6 महिन्यात चेंज करावं लागतं. सो त्याला पण आम्ही असं कव्हर करून घेतलंय जेणेकरून ते धूळ वगैरे त्याच्यावर जास्त बसणार नाही. सो त्याच्या मागचा हेतू हाच एक आहे. हा जो इलिगाचा गॅस आहे, हा गॅस पण तुम्ही बघू शकता. हा गॅस पण आम्हाला बिल्डरनेच दिलेला आहे. याचं आता मागच्या 3 वर्षापासून हा गॅस मी यूज करते आणि याचं एकदाच ग्लास ब्रेक झाली होती. थोडी प्रिकॉशन घेतली तर ग्लास ब्रेक होत नाही. आता नेक्स्ट हे बघू शकता. इकडे 2 पार्टिशन केलेत ज्याच्यामध्ये जे आता मोठ्या बरण्या वगैरे जे असतील, म्हणजे मी इथे टेम्पररी असे काही आयटम्स ठेवलेत. सो हे सगळं मी बरण्या चेंज केल्यानंतर हे पुन्हा चेंज होणार आहे. सो मी पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा. मी जेव्हा अपग्रेड करेल या बरण्याज वगैरे सगळ्या, सो तो व्हिडिओ पण मग मी बनवेल.
आणि इकडे बघू शकता सगळ्यात फेवरेट सेक्शन आहे माझा. एक पहिला तर जो तुम्ही बघितला क्रॉकरी युनिटचा सेक्शन, जो मला खूपच म्हणजे माझ्या मनात आधीपासून होतं, मला अजूनही त्यात खूप सारं वाढवायचं आहे. आणि सेकंड सेक्शन म्हणजे हा माझा सगळ्यात फेवरेट सेक्शन. सो इथे मला एल कॉर्नर मी हे एका रीलमध्येच पाहिलं होतं, असाच व्हिडिओ बघितला होता. सो त्याच्यामध्ये मला हा एल शेप खूप आवडला होता. सो मी त्यांच्याकडून आवर्जून तो बनवून घेतलाय की मला एल शेपच हवा आहे. सो इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं त्यांनी डिझाईन केलंय मस्त इथे. तर याच्यामध्ये भरपूर अशी बॅक साईडला पण जागा आहे. सो इथे सगळे मी कप वगैरे असे ठेवलेत. वरती पण अजून काही कप आता फ्युचरमध्ये वाढतील, सो त्याच्यासाठी प्रोव्हिजन देऊन ठेवली आहे. इकडे बघू शकता सगळे, म्हणजे इथे सगळे मला खाण्याचे आपले स्नॅक्सचे आयटम्स असतात ते ठेवायचे. सध्या तरी ड्रायफ्रुट्सचेच गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. सो अशा ट्रान्सपरंट वॉर्डरोबमध्ये ना जेव्हा आपण अशा ग्लास जार्स ठेवतो, कप्स ठेवतो एस्थेटिक, तर ते जास्त सुंदर दिसतात. आणि हे बघा इथे खाली किती सुंदर बनवलेलं आहे यांनी. ह्या ज्या बरण्या तुम्ही बघताय ना, ऑनलाईनच मी ऑर्डर केल्या आहेत. याची लिंक पण मी टॅग करते. सो तुम्ही ह्या बाय करू शकता. आणि इतक्या स्ट्रॉंग आहे, माझ्याकडून 3-4 वेळा या बरण्या पडल्या पण तरी ती फुटत नाहीये. सो ह्या तुम्ही बाय करू शकता. काहीतरी 9 मिळालं होतं मला आणि जास्त प्राइस पण नाहीये. मी याचं प्रोडक्ट लिंक टॅग करून देते. देन नेक्स्ट सेक्शन हा बघू शकता तुम्ही. इकडे हे 2 शेल्फचं एक बॉक्स बनवला आहे. बाकीचे सगळे आयटम्स म्हणजे आपल्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. जसं कधी कधी हा कुकर मला लागतो, सो मी तो खाली ठेवला आहे. पुरणपोळीसाठीची ही जी बास्केट आहे, नेट आहे, ती लागते. त्याच्यानंतर इडलीचं भांडं ठेवलंय. वरती जर बघितलं तर मोठा एक कुकर ठेवला आहे आणि हा मटका म्हणतो आपण त्याला, ज्याच्यात आम्ही मटक्यातली खिचडी बनवते. बऱ्याचदा व्हिडिओ पण शेअर केलाय. देन नेक्स्ट सेक्शन, इथे मी काहीच लावलं नाही. माझा विचार आहे की ह्या सेक्शन मध्ये मी विचार करते की इथे खाली ना ग्लास आणि तांबे ठेवावे, म्हणजे जे तुम्हाला आता मी इकडे खाली दाखवले. सो हे ग्लास आणि तांबे इथे खाली ठेवून, म्हणजे त्याच्यावर मॅट टाकून मॅटवर एक ग्लास आणि तांबे इथे ठेवावे असा माझा विचार चालू आहे. पण अजून काही मी ठेवले नाही. सो हा पूर्ण बॉक्स आत्ता तरी रिकामा आहे. त्याच्यात काय ठेवू शकतो, तुम्हाला पण काही आयडिया असेल तर तुम्ही सांगू शकता. कारण इकडे ॲक्वा आहे. सो ॲक्वासाठी म्हणून माझा विचार आहे की इकडे लगेच असं ठेवता येईल. आता हे वायरिंग वगैरे हे काय आम्ही अजून व्यवस्थित केलं नाही आहे. सो हे सगळं करणं पेंडिंग आहे. सो असं काही. सो याला खालून पूर्ण ओपन आहे, हे लावलेलं नाही आहे त्यांनी. सो तुम्ही बघू शकता, म्हणजे खालून असं इथे प्रेस केलं की पाणी येतं. आणि हा बेसिन एरिया, हे तर आम्ही ऑलरेडी लावलं होतं. हे काय आत्ता लावलेलं नाही आहे. जेव्हा आम्ही इथे राहायला आलो, घरात शिफ्ट झालो होतो तेव्हाच लावलेलं आहे. हा आमचा बेसिन एरिया. आणि हे नळ पण आम्ही ऑनलाईन ऑर्डर केले. एक तुटला आहे, दुसरा आता आपण ऑर्डर केलेत, तर दोघंही येतील नवीन, तेव्हा ते छान बघू शकतो तुम्ही. असे म्हणजे याला दोन्ही पण असतात, 2 in 1 आहे. आणि हा पूर्ण असा हे पण पूर्ण फिरतो पण. अशी पूर्ण आहे ना लॉफ्ट आहे. मोठा हा लॉफ्ट मिळाला आहे. आम्ही बरंचसं सामान तिकडे, आमचं जे किड्स बेडरूम आहे तिकडच्या वॉर्डरोबमध्ये बरंचसं सामान ठेवलं होतं. पण आता हे सगळे लॉक बनल्यामुळे हे सगळं सामान इकडे छान शिफ्ट होणार आहे. हाच बेनिफिट होतो की आपल्याला मस्त म्हणजे स्टोरेज जास्त मिळतं. स्टोरेजची खरंच खूप गरज असते फ्लॅट सिस्टम मध्ये तरी. आणि त्यामुळे मग हे असं सिस्टमॅटिक जर असलं तर वस्तू इकडे तिकडे बाहेर कुठेच दिसत नाही, छान राहतात. आणि आता प्लॅटफॉर्म पण खूप मोठा असा प्लॅटफॉर्म यूज करायला मिळणार आहे. इकडे भांड्याची पाटी जरी राहिली या ठिकाणी तरी बाकी हा स्पेस खूप जास्त झालाय, असं काहीसं आहे. इकडे हे बघू शकता, प्रोफाईल लाईट बद्दल सांगते. हे इथे जरी मारलेली असते आणि त्या खाच्यामध्ये असे प्रोफाईल लाईट बसवलेले असतात. सो अशी पूर्ण अख्खी प्रोफाईल लाईट टाकलेली आहे. आणि इकडे पण हे असे लॅम्प लावले. हे ऑफ व्हाईट कलर मधलेच जे आहेत हे लॅम्प लावलेत इकडे बॉक्सेस मध्ये. इथे पण लावलेत. इथे आम्ही खालच्या याच्यात पण आमचा टाकण्याचा विचार होता, पण झालं असं की इथे मग एक राऊंड सर्कल मारावा लागला असता आणि त्याच्यामुळे ना इथे भांड्यांच्या इथे प्रॉब्लेम झाला असता. सो आम्ही विचार करतोय की जे ऑनलाईन मिळतात ना, सो
ते ऑनलाईन स्ट्रीप मिळते, सो ती स्ट्रीप लावण्याचा आम्ही विचार करतोय. अवन वगैरे तर अजून काही घेतलं नाही आहे. सो अवन घेतल्यानंतर ते सगळे इथे छान बसणार. आणि याचं आता कॉस्टिंगबद्दल तुम्हाला सांगते. सो या किचनची कॉस्टिंग आम्हाला पडली आहे ऑलमोस्ट 93,000 पर्यंत गेलं आहे. म्हणजे खालचे कॅबिनेट आम्ही काही चेंज केले नाही आहे, फक्त चेंज केलं आहे ते हे वरचा पूर्ण, हा बघू शकता, इथून तर हा एल शेप पूर्ण, देन वरचे लॉफ्ट पूर्ण, देन हा पूर्ण क्रॉकरी युनिट प्लस अव्हन वगैरे, आणि हे 3 इलेक्ट्रिक युनिट आणि हे 3 ड्रॉवर, असं सगळं पकडून एवढ्या याची कॉस्ट आम्हाला गेली आहे 93,000 मध्ये. ज्याच्यामध्ये हे सगळं मशीन प्रेस आहे, म्हणजे त्यांनी हँडमेड काही नाही आहे, सगळं मशीन प्रेस जे मॉड्युलर किचन म्हणतात ना, सो त्या प्रकारे त्यांनी केलं आहे. बाकी हे वेगळा खर्च अदर दॅन दिस, सो इंटेरियरचा एवढा खर्च आला. बाकी हे जे लाईट्स वगैरे म्हणजे इलेक्ट्रिक जे वायरिंग फिरवायची होती, सो इलेक्ट्रिशियनचं जी कॉस्ट आम्हाला पडली आहे ती ऑलमोस्ट 8,000 ते 9,000 पर्यंत गेली आहे. म्हणजे टोटल किचनची कॉस्ट आम्हाला गेली आहे 1,00,000 पर्यंत म्हणू शकता तुम्ही. 1,00,000, 2,000, 3,000 पर्यंत असं पुढे मागे, म्हणजे 1,05,000 पर्यंत वगैरे अशी पूर्ण प्राइसिंग गेली आहे. ऍक्च्युली हे कॅबिनेट्स पण बदलायचा विचार होता आमचा, बट त्याने अजून प्राइसिंग खूप वाढत होती. सो सध्या तरी आम्ही थांबून घेतलं. सो तुम्हाला कसं वाटलं माझं न्यू किचन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचं कमेंट वाचून तुमच्यासारख्या क्रिएटर्सला व्हिडिओ बनवायला आणखी मोटिवेशन मिळतं. सो नक्की कमेंट करा आणि तुमचं जे पण मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. युअर सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. फर्स्ट टाइम तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते, सो तेही तुम्हाला दिसतील. चला तर मग यासोबत इथेच थांबते. भेटू पुन्हा एका न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.